पोलीस प्रशासन, वन विभाग व आरटीओच्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी 31 जानेवारी रोजी तालुक्याच्या चिखली बुद्रुक गावातून 7 ते 8 लाखांचे 200 घनफूट सागवान लाकडे जप्त केली. कारवाईला विरोध करत तस्करांनी केलेल्या हल्ल्यात माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह इतर 8 कर्मचारी जखमी झाले. चिखली बुद्रुक गावात शुक्रवारी पहाटे अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी अवैधरित्या सागवान झाडांची कत्तल करून लाकडे साठवून ठेवल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. जवळपास 8 लाख रुपये किमतीची 200 घनफूट सागवान लाकडे जप्त करण्याची कारवाई सुरू असताना 25 ते 30 जणांनी कारवाईत अडथळा आणत दगडफेक केली. दगडफेकीत माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे डोके फुटले, तर इतर 7 ते 8 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. हल्लेखोरांनी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या जीपवर दगडफेक करीत 20,000चे नुकसान केले. दगडफेक प्रकरणी चिखली वनपरिमंडळाचे वनपाल मनोहर कत्तुलवार यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी चिखली येथील शेख अजू शेख उस्मान यांच्यासह इतर 30 जणांवर गुन्हे दाखल केले. सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपवन संरक्षक केशव वावळे, BM स्वामी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह इतरांनी यशस्वी केली. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.